नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत। मित्रांनो, ITIची जी प्रवेश प्रक्रिया आहे 2024ची ती स्टार्ट झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर का 10वी किंवा 12वी नंतर ITIमध्ये प्रवेश करायचा आहे, ज्याला आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणतो, तर त्यामध्ये जर का तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची प्रवेश प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे। खाजगी ITI असो और सरकारी ITI असो, म्हणजे मित्रांनो तुम्ही सर्व प्रकारची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला फॉलो करणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी मित्रांनो 5 कॅप राउंड तुमच्या ITIचे होत असतात। त्यानंतर ITIचे कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेला होणार आहे, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी राहील, त्यानंतर मित्रांनो तुमचे कॅप राउंडचे रिझल्ट कधी लागतील, हे सर्व जी इन्फॉर्मेशन आहे त्या डेट्सबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण ITI संबंधित लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ जो आहे तो भेटेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेळापत्रकनुसार जे डेट्स आहेत आपले कॅप राउंडचे, रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस, या सर्व डेट्स A to Z माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात मित्रांनो। तर मित्रांनो, ही सूचना म्हणजेच आपण त्याला टाइम टेबलचा फॉर्मॅट म्हणू शकतो। या ठिकाणी ITI ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती dvet.gov.in या वेबसाईटवर होत असते। तर मित्रांनो, कुठल्याही विद्यार्थ्याला जर का ITI ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्या विद्यार्थ्याला या प्रोसेसमधून जावं लागतं। त्या विद्यार्थ्यांना ही प्रोसेस करणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी आपण मित्रांनो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला हे जे सर्क्युलर आहे किंवा आपण त्याला प्रवेश सूचना म्हणतो ती भेटलेली आहे। यानुसार आपण डेट्स बघणार आहोत की तुमचा नेमका कॅप राउंड कधी लागेल, त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी राहील, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी राहील, सर्व आपण A to Z बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा, व्हिडिओ लांब होऊ शकतो। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, प्रवेशाचे वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। तर मित्रांनो, जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागते। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, त्यानंतर अर्जात दुरुस्ती किंवा एडिट करणे व प्रवेश शुल्क जमा करणे, याच्या सर्वांची जी डेट आहे ती म्हणजे मित्रांनो तुमची 3 जूनपासून म्हणजे आजपासून तुमचे जे कॅप राउंडची प्रोसेसचे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहे आणि 30 जून 2024पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे तो फिल करू शकतात। म्हणजे मित्रांनो, आजपासून तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि 30 जूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा ऑनलाईन अर्ज जो आहे तो करू शकतात। त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज संबंधित डिटेल व्हिडिओ A to Z लाईव्ह प्रोसेस आपल्या चॅनलवर येणारच आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही 2 नंबरला बघू शकता मित्रांनो की अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय निमशासकीय कुठल्याही शाखेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे। म्हणजे मित्रांनो बघा, तुम्ही जर का एकदा ऑनलाईन पद्धतीने प्रवेश केला किंवा प्रवेश अर्ज भरला, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते सारे डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व एखादी कॉलेज जी आहे, खाजगी असो वा सरकारी, कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट्स कन्फर्मेशन करणे महत्त्वाचे आहे। तर त्या कन्फर्मेशनची जी डेट आहे ती 5 जूनपासून तर 1 जुलै 2024पर्यंत ती डेट जी आहे ती आहे कन्फर्मेशन। तुम्ही 5 जूनपासून म्हणजे समजा तुम्ही आता 3 जून आज आहे आणि 2-3 दिवसात तुम्ही फॉर्म फिल केला तर त्याला तुम्ही जवळचं जे ITI आहे त्या ITIमध्ये जाऊन तुम्हाला मूळ कागदपत्राचे कन्फर्मेशन करणे गरजेचे आहे। त्याशिवाय तुमची मेरिट लिस्ट लागणार नाही मित्रांनो, याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं एकदाचं कन्फर्मेशन झालं डॉक्युमेंट्स, त्यानंतर तुम्हाला प्रथम प्रवेशासाठी व्यावसायिक संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता कॅप राउंडची जी प्रोसेस आहे 3 नंबरला तुमची कॅप राउंडची प्रोसेस या ठिकाणी चालू होते मित्रांनो। प्रवेश शुल्क भरल्यावर पहिल्या फेरीसाठी व्यवसाय संस्थानिहाय विकल्प प्राधान्य जे आहे ते संकेतस्थळावर नोंदणी, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करणे। या ठिकाणी मी संपूर्ण प्रोसेस जी आहे प्रवेश प्रक्रिया ती A to Z लाईव्ह आपल्या चॅनलवर येणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करणारच आहात। तुम्ही त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करण्याची डेट याने दिलेली आहे 5 जून 2024। म्हणजे मित्रांनो परवापासूनच तुमची जी आहे
ती ऑप्शन फॉर्म फिलिंगची सुद्धा डेट स्टार्ट होणार आहे. 2 जून 2024 पर्यंत तुम्ही जे आहे ते ऑप्शन फॉर्म फिल करू शकतात. त्यानंतर मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर तुमची 4 जुलैला सकाळी 11 वाजेला तुम्हाला जे आहे ते SMS द्वारे तुम्हाला प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट आहे, जनरल मेरिट लिस्ट, ही तुमची कॉलेजची लिस्ट राहणार नाही मित्रांनो. जनरल मेरिट लिस्ट तुमची जी आहे ती 4 जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे किंवा प्रवेशातील अर्जात बदल करणे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर का काही चूक झाली असेल तुमच्याकडनं किंवा तुम्हाला जर का अर्ज एडिट करायचा असेल तर एडिट करण्यासाठी तुम्हाला 4 जुलैपासून ते 5 जुलैपर्यंत एका दिवसाचा कालावधी जो आहे तो देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज एडिट करू शकता. समजा काही प्रमाणपत्र वगैरे तुमचं चुकीने अपलोड झालं असेल तर ते तुम्ही दुरुस्त करू शकता. तर मित्रांनो त्यानंतरचे जे आहे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. या ठिकाणी मित्रांनो आता तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आपण ज्याला म्हणतो ती 7 जुलै 2024ला संध्याकाळी 5 वाजेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. 7 जुलैला तुमची अंतिम लिस्ट जी आहे ती बघायला भेटेल. या ठिकाणी अंतिम लिस्टनंतर तुम्ही कुठलेही चेंजेस करता येणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आता नंतरचा टप्पा महत्त्वाचा आहे. 14 जुलैला तुम्हाला SMS द्वारे किंवा तुम्हाला अलॉटमेंट लेटरद्वारे कळेल की तुमच्या कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. 14 जूनला तुम्हाला ते करणार आहे. त्यानंतर मित्रांनो 14 जूनला तुम्हाला जसाही मेसेज आला आणि तुम्हाला समजलं की आपल्या ह्या कॉलेजला नंबर लागलेला आहे तर त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्मेशन जे करायचे आहे ते 15 जुलै ते 19 जुलै या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे. ज्या ठिकाणी तुमचं ऑप्शन फॉर्ममध्ये नंबर लागला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो जर का तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं नसेल आणि दुसरा कॅप राऊंड ट्राय करायचा असेल तर दुसरा कॅप राऊंडची जी लिस्ट आहे किंवा दुसरा कॅप राऊंडचे जे फॉर्म फिलिंग आहे ते फॉर्म फिलिंग तुमचे 15 जुलैपासून तर 19 जुलैपर्यंत फॉर्म फिलिंग तुमचे चालेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं दुसऱ्या कॅप राऊंडचे जे अलॉटमेंट लागणार आहे ते 27 जुलैला लागणार आहे मित्रांनो 5 वाजेला. या ठिकाणी तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल किंवा अलॉटमेंट लेटर तुम्हाला भेटेल. त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जे डेट्स आहेत ते 27 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे. मित्रांनो जर का तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचे नसेल आणि तिसरा कॅप राऊंड तुम्हाला परत ट्राय करायचा असेल तर त्याची डेटसुद्धा 28 जुलैपासून तर 2 ऑगस्टपर्यंत असणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते 4 कॅप राऊंड तुमचे महत्त्वाचे असणार आहे आणि त्यानंतर तुमच्या एक समुपदेशन फेरी आपण त्याला म्हणतो किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतो तो 26 ऑगस्टपासून तुमचा स्टार्ट होईल. तो कॉलेज लेवलला असतो मित्रांनो, मॅनेजमेंट कोटा आपण त्याला म्हणतो. तर अशा प्रकारे तुमचे 5 कॅप राऊंड किंवा 4 कॅप राऊंड आपण त्याला म्हणू शकतो गव्हर्नमेंट कॅप राऊंड तुमचे होत असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व टाईम टेबल फॉलो करून सर्व प्रोसेस A to Z करणे महत्त्वाचे आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व डेट्स ज्या आहेत त्या कळाल्या असतील. मित्रांनो कॅप राऊंड 1चे रजिस्ट्रेशनपासून तर A to Z लाईव्ह प्रोसेस आपल्याकडे कॅप राऊंड, ऑप्शन फॉर्म, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानंतर मित्रांनो ॲडमिशन कन्फर्मेशनपर्यंत तुमचे जे गायडन्स आहे ते सर्व गायडन्स टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलवर तुम्हाला होणार आहे. त्यासाठी तुम्ही टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ॲडमिशनच्या बाबतीत तुम्हाला एकही डाऊट जो आहे तो राहणार नाही. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.